हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण स्वर ओळखून शब्द लिहूया. बघा हां, आ, ई हे नाही आहे हां, पहिला ई, उ. हां, मग असल्यावर काहीच नाही, फक्त अच म्हणजे जे अक्षर असेल ते जशास तसं लिहायचं. हां, आता म्हणजे आता इकडे बघा, का म्हटल्यावर आचा उच्चार येतो बघा. मग अला जसा एक काना दिला तसाच हा काना आहे तो द्यायचा. आचा उच्चार आला का फक्त त्या अक्षराला एक काना द्यायचा. तर की म्हटलं की पहिली वेलांटी, पटकन जो उच्चारतो आपण त्याला ही पहिली वेलांटी, म्हणजे अक्षराच्या अगोदर एक असा काना द्यायचा आणि मग वेलांटी घालायची. दुसरी की बघा, की असं ओढून बोलतो आपण. तर अक्षर काढायचं, म्हणजे आता क काढला आपण, नंतर काना द्यायचा आणि असंही वेलांटी घालायची, ओढून बोलतो त्यावेळी. म्हणजे हा सूर, हा जो स्वर आहे ना ई, तो हा. आणि हा पहिली म्हणजे पहिली वेलांटी, हा स्वर त्यात मिसळला. आता कू म्हणजे उचा उच्चार येतो बघा. पटकन जो बोलतो आपण, मू वगैरे असं, तर पटकन उच्चार बोलून ऊचा उच्चार आला की समजायचं हा ऊ आहे तो, पण त्याचा हे करायचं कसं, अक्षराला हा उकार द्यायचा, हा बघा, असा ऊ. आणि दुसरा जो आपण ओढून कुठच्याही अक्षरात जो उकार आपण ओढून बोलतो त्याला हा ऊ येतो, त्यात हा स्वर असतो ऊचा, दुसऱ्या ऊचा, म्हणून असा द्यायचा. आता बघा, ए बोलतो की नाही, एचा उच्चार येतो, मग हा ए. पण आता इथे हा ए दिसतो आहे, मग काय करायचं आपण, ए म्हटल्यावर जे अक्षर असेल त्याच्या डोक्यावर एक अशी मात्रा द्यायची. ऐचा उच्चार येतो, म्हणजे हा स्वर ऐ. मग काय करायचं, जे अक्षर असेल त्याला अजून आजूबाजूला काय करायचं नाही, फक्त डोक्यावर 2 मात्रा द्यायच्या, ऐ, कैरी, असं. कोठे गेला होतास, कोण, असं बोलतो की नाही, मग ओचा उच्चार येतो. ओचा उच्चार आला की बघा, हा अच्या बाजूला एक काना काढला, एक मात्रा दिली. तसंच मग जे अक्षर असेल, ओचा उच्चार आला की जे अक्षर असेल त्याच्या बाजूला एक काना काढायचा आणि त्याच्या डोक्यावर एक मात्रा द्यायची. तर कौस्तुभ, कौरव, असा उच्चार आला, मौन म्हणजे म येणार, मग त्याच्यात फक्त काय होणार, अक्षर बदलणार पण स्वर तेच राहणार आहेत. कौ म्हटलं की लक्षात घ्यायचा, अच्या बाजूला एक काना, 2 मात्रा, मग औचा उच्चार येतो. आता काढला, एक काना काढला आणि 2 मात्रा काढल्या. कम म्हटलं की जे अक्षर असेल तेच, म्हणजे काय बघा, आनंद बोलतो आपण, आनंद, मनवर आनंद, असं नचा उच्चार येतो पुन्हा, मग त्याच्यावर टिंब द्यायचं. काहा, हे थोडेच शब्द आहेत, स्वतः वगैरे, मग असं म्हणजे स्वतः म्हटल्यानंतर असं असतं, अर्धा स्व बघा, व असं नाही बोलत आपण, म्हणजे अर्धा आणि वचा पूर्ण उच्चार येतो, म्हणजे त्याच्यात आहे, अजून त्याला काना वगैरे काही नाही. म्हणजे हा आहे फक्त, हा स्वर आहे त्याच्यात. स्व. आणि स्वतः असं बोलतो आपण, त्यावेळेत स्वतः बोलला ना की मग काढायचं, आणि असं बोलल्यावर कसा आचा उच्चार येतो, मग त्याला काना काढतो आपण, तर ते नाही काढायचं. स्वतः असा उच्चार आला की आपण तो काना न काढायचा नाही, फक्त 2 टिंब काढायची, मग त्याचा उच्चार होतो स्वतः, म्हणजे हा विसर्ग म्हणतात याला मराठीत. तर आपण आता शब्द एक शब्द लिहूया. आता अचा उच्चार असलेला, तर कप, त्यात अजून काही नाही, फक्त अचा उच्चार आहे बघा. प,
बघा अजून त्याला काय केलं का, काना मात्रा काहीच नाही. क प. आता केस क नंतर आपण काचा घेऊया, काका करूया. हां, का. आचा उच्चार येतो ना, क काढला आपण, आचा उच्चार आला, मग आपण एक काना काढायचा, का का, पुन्हा काका. आता मामा करूया, चला मामा. मचा उच्चार येतो ना, मग म लिहायचा. म लिहिला, मग म नंतर काय उच्चार येतो, आ. मा. आ येतो, आ स्वर आहे. मग आपण काय करायला पाहिजे, आचा उच्चार आला की त्याच्या बाजूला एक फक्त काना द्यायचा, मा. काका झाला, तर मामी करूया आपण. मग हां, मा म्हणून आपण फक्त एक काना दिला, तर मामी. मी करण्यासाठी काय करायला पाहिजे, म काढायचा आणि इथे एक काना देऊन मामी, ई ओढला जातो ना, मग दुसरी वेलांटी येणार. मग असा काना काढायचा आणि मग याच्यावर एक टोपी घालायची. हां, मी झालं, कप काका मामी. आता ही दुसरी वेलांटी झाली, पण आपली पहिली वेलांटी पण घेऊया आपण. मित्र लिहूया, मित्र. मित्र, मी पटकन बोलतो आपण. मग पहिली वेलांटी, मग पहिली अशी रेषा काढायची, नंतर मीचा उच्चार ना, मचा, मग मी असा, आणि मग याच्यावर वेलांटी घालायची. मित्र ते शिकावंच लागणार. हे पण शिकायला पाहिजे सगळं. मित्र. क का की म्हणजे अ आ ई. ही ई पहिली, इकडून घातली ती. ही दुसरी, अ ई. आता ऊचा उच्चार. ऊचा उच्चार असलेलं काय पाहिजे, उखळ लिहूया आपण. पहिल्या ऊसाठी ऊ ख ळ, हा पहिला ऊ. मग आता उखळ, आता हा उच्चार असलेला शब्द पाहिजे आपल्याला. मग आता काय पाहिजे, मुले, पटकन उच्चार येणारा. मुले लिहूया. म्हणजे म काढला, मुले. मग काय येणार, मुले, मुळा. हे पटकन उच्चार येतात. मुळा करूया, चल. मुळ्याची भाजी खातो की नाही आपण. मग मुळा, ळ काढायचा. बघा, ळा, आचा उच्चार येतो, मग त्याला एक काना द्यायचा, मुळा. आता दुसरा उकार असणारा बघूया. मूग, मूग. आपण मूग, बघा, ओढतो. मूग मटकी खातो की नाही. म नंतर हा दुसरा उकार काढला, ग काढतो. बघा, झाला, मूगच उच्चार आहे. अचाच स्वर आहे, अजून नाही जाय. मग काय करायचं, काहीच नाही, मूग. आता क का की कुकू के, म्हणजे आता एचा उच्चार असणारे. हे पेन आहे. तुमच्या डोक्यावर केस आहेत, होय की नाही. केस लिहूया, चला. मग के म्हटल्यावर कसा उच्चार, ए, होय की नाही. मग आणि एचा उच्चार येतो ना, मग फक्त एक मात्रा द्यायची. काय, फक्त एक मात्रा द्यायची. के झालं. के. आता स मध्ये बघा, फक्त अचाच उच्चार आहे. मग अजून काहीही केलं नाही, फक्त लिहिलं स. के स. आता ओचा उच्चार असलेला, कोण. काय, कोण. मोठे, मचा करूया, चला. नाहीतर छोटे पण करू शकतो. पोट करू शकतो, पोट करूया. काढूया आता आपण, पोट. काढला. मग आपल्याला काय पाहिजे, एक काना द्यायला पाहिजे. ओचा उच्चार येतो ना, मग पच्या बाजूला एक काना काढायचा आणि त्याच्यावर फक्त एक मात्रा द्यायची, पो झालं. आणि मग मध्ये अजून काही नाही, फक्त आहे. अला काहीही जोडलं नाही, मग पोट झालं. तर पौवरून काय, सौदामिनी, सौमित्र,
अजून काय कौरव कौरव करूया चल. आता कलीला कौ. हां, हे बघा काना काढायचा आणि आता याच्यावर 2 मित्र. औचा उच्चार आला की एक काना, 2 मात्रा. क जे अक्षर येईल मौन असला लिहूया र व. औचा उच्चार आला की एक काना, 2 मात्रा कौरव. हां, मौन मचा उच्चार करूया. मला एक काना काढायचा औचा ना मग एक काना आणि 2 मात्रा न. फौज बघा फौज काढला, एक काना काढला आणि 2 मात्रा आले औचा उच्चार येतो ना, मग ह्याला फौ करायचं फ. जे अक्षर असेल कौ मौ सौ असं ज फक्त ज म्हणजे आहे त्याच्यात. स्वल्पविराम काढूया प्रत्येक शब्दांच्या मध्ये. आता आनंद काढूया, एक टिंबाचा पण काढूया. नंद इथे ओढतो ना, मग इथे द टिंब आणि मग असं करतो मग न वरती टिंब आणि मग असा. चला आपला झालेला आहे. जास्ती मोठा होणार, खूपच मोठा होतो आहे. तर हे बघा मुलांनो, मला तुम्हाला शिकवायची खूप हौस आहे, पण मी ऑनलाईन व्हिडिओ घेऊ शकत नाही. माझा मुलगा मुलगी सून कामावर जातात, मी आणि माझे मिस्टर घरी असतो. तर मिस्टरांना पण ह्यातलं काही जमत नाही आणि माझे एकटीच्याने हे मला जमणार नाही. तरी मी पुढे बघेन काय करायचं ते, पण सध्या तरी नाही जमत आहे. सॉरी. तर जेवढं तुम्हाला शिकवण्याची माझी खूप आवड आहे, हौस आहे मला, पण जेवढं मी करू शकते तेवढं मी करणारच आहे. आणि तुम्ही कुठच्या अडचणी आहेत, तुम्ही कितवीत आहात, कुठच्या धड्याचं तुम्हाला अभ्यास पाहिजे असेल तर ते मला कळवा. मी छोट्या मुलांसाठी, मोठ्या मुलांचं मला स्वतःला अभ्यास करावा लागणार. तर 4थीपर्यंत मुलं असतील, 5वीचे असतील आणि त्यांना इंग्लिश मिडियमची 10वीपर्यंतची मुलं असली तरी त्यांना हे छोटे छोटेच अडचणी असतात. तर ते जर मला कळवलात कुठच्या इयत्तेचा कुठचा धडा हे कळवलात तर मी पुस्तक कोणाचं तरी नाही ते विकत घेऊन झालं तरी मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ तयार करून टाकू शकते. यूट्यूबवर मी टाकू शकते. तर बघा तुम्हाला कसं काय जमतं ते. चला मग बाय.